रामकृष्ण हरी. मी अजय जनरल तांडेल, तुम्हा सर्वांचा लाडका एजे टेलर. एजे टेलर घेऊन आलाय तुमच्यासाठी एजे मराठी टेलरिंग क्लास. आपली ओळख तर आहेच, आपली ओळख इंस्टाग्रामवर आहे, फेसबुकवर आहे आणि युट्यूबवर सुद्धा आहे. म्हणून तुमच्यासाठी खास घेऊन आलोय मोठे मोठे व्हिडिओ. का तर नवशिकेपासून ज्यांचा अगोदरचा क्लास दिलाय त्या सर्वांना शिकण्यासाठी आणलाय एजे टेलरनी खास क्लास. अशा क्लासमध्ये तुम्ही काय काय शिकणार आहात, अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत तुम्हाला जे काही शिकायचंय तुम्ही शिकता. मी सुरुवातीपासून शिकणार आहे, कारण जर पाया मजबूत असेल तर आपला वरचा क्लास सुद्धा एकदम मजबूत होईल. त्यामुळे बेसिक टू ऍडव्हान्स असा मोठा प्रवास आपण करणार आहोत. त्यासाठी मी हा सेट बनवला आहे. तुम्हाला सेट आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. आणि हो, रोज नवीन व्हिडिओ येणार आहेत, म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका. मग आज आपण पहिल्या भागामध्ये काय शिकणार आहोत? आज आपण पहिल्या भागामध्ये शिकणार आहोत क्लासमध्ये लागणारे वस्तू. आता काही ना वाटते क्लासमध्ये लागतं तरी काय, एक मशीन असली, एक कैची असली, एक मेजर असली म्हणजे झालं शिवणकाम. शिवणकामासाठी लागतं तरी काय दुसरं? काहीच लागत नाही, बरोबर ना? अहो, कामासाठी बऱ्याच वस्तू लागतात. आता काय काय लागतात ते आपण पुढे पाहू. चला मग सुरुवात करूया आपण एक एक वस्तूची ओळख करायला. कारण टेलरिंगचा पाया जर मजबूत असेल तर टेलरिंग कामासाठी काय लागतं ते आपल्याला माहित पाहिजे. आणि हो, वही आणि पेन घेऊनच ठेवा हातात. का तर या वस्तू तुम्ही लिहून ठेवा, कारण या वस्तूंची गरज तुम्हाला लागणार, कारण तुम्ही माझ्यासोबत तुम्ही सुद्धा हे काम करणार आहात. त्यामुळं या वस्तू अशा तुमच्या सोबत ठेवायच्या, रोज काही ना काही लागणारच आहेत. म्हणून हा एजे टेलर घेऊन आलोय हा सगळ्या वस्तूंचा सेट, आणि तुम्हाला प्रत्येक वस्तू मी दाखवणार आहे. आता सुरुवात करूया आपल्या पहिल्या कैची पासन. ही आहे पेपर कैची. अरे मग दोन कैच्या कशाला? तर ही पेपर कैची फक्त पेपर कापण्यासाठी का ठेवायची, आणि दुसरी कापडावरची कैची ही कापड कापून ठेवायची. आता ही बाजारात नवीन कैची आली, सगळेजण हीच वापरतात. त्यामुळे अशा दोन कैच्या नेहमी ठेवायच्या. कापडावरची कैची पेपरवर कधीच चालवायची नाही, आणि पेपरवरची कैची कापडावर चालवायची नाही. म्हणून अशा दोन कैची आपल्याला पाहिजे. आणखी काय लागतं? आणखी लागतं आपल्याला खडू. कापडावर मार्किंग करायला लागतं ना, म्हणून आपल्याला खडू लागतो. आणि खडू कसा? चौकोनी. खडू फुटून द्यायचा नाही, अगदी लहान बाळासारखा याला जपून ठेवायचा. तिसरं लागतं पल्पिन. आता याला काही सुया म्हणतात, काही काय म्हणतात. या पल्पिन ह्या कशा लागतात? तर कापड दोन कापड एकाच वेळी कापायचे असेल, अस्तर वगैरे, किंवा अस्तर आणि कापड जोडायचं असेल तेव्हा सुद्धा लागतात. किंवा पेपर ठेवून जर आपण कापड कापणार असेल तर पेपर आणि कापड जॉईन करण्यासाठी या पल्पिन लागतात. पेपर. आता मी अरे हा एक पेपर, मग हे दोन पेपर कशाला? हा साधा पेपर, हा आपला क्राफ्ट पेपर. आता काय करायचं, जेव्हा सुरुवात करतो ना आपण तेव्हा तेव्हा ह्या पेपर शिकायचं, कारण हा पेपर स्वस्त असतो, हा पेपर महाग असतो. मग जे काही चुका होतील त्या या पेपरवर होतील आपल्या. आणि ह्या पेपर आपला डायग्राम एकदम परफेक्ट झाला की असा डायग्राम पुन्हा आपण याच्या उतरवायचा. म्हणून कधी पण बेसिक शिकणाऱ्यांनी पहिल्यांदा साधा पेपर वापरायचा, कारण चुका होतील त्या याच पेपर होतील. त्यामुळे या पेपरच्या चुका झाल्या की आपला परफेक्ट आणि कम्प्लीट डायग्राम जो असेल तो या पेपरवर उतरून घ्यायचा. असे दोन प्रकारचे पेपर आपण वापरायचे. आणि आता बऱ्याचशा पट्ट्या सुद्धा लागतात. आता या फ्रेंच कर्व आहेत. आता ही कशासाठी लागतो? तर प्रिन्सेसचा शेप देण्यासाठी किंवा आर्मोचा शेप देण्यासाठी याचा वापर करतात. आता ही एक पट्टी आहे, ही पण फ्रेंच कर्व आहे. ही कशासाठी होते? तर कमरेचा इथे शेप देण्यासाठी किंवा हिप राऊंडच्या इथे शेप देण्यासाठी या पट्टीचा वापर करतो. तिसरी एक पट्टी आहे आर्मोल साठी, ही पण फ्रेंच कर्व. तिन्ही पट्ट्या या फ्रेंच कर्वच आहेत. आता या पट्ट्या तुमच्याकडे असणं गरजेचं आहे की नसतील तरी चालतील. जर आपल्या हाताना जर आकार वळणदार असेल तर या पट्ट्या नसल्या तरी चालतील, परंतु डोका आणि हाताला वळण जर असला तर ह्या पट्ट्यांचा एवढा काही गरज लागत नाही. परंतु एक तरी पट्टी आपल्याजवळ पाहिजे, कारण आर्मोलचा शेप परफेक्ट येण्यासाठी निदान ही पट्टी बेसिकला तरी हवी आहे. आपली सरळ पट्टी लागते आपल्याला एक. त्याचबरोबर ही काटकोन्या पट्टी, ही पट्टी खूप ठिकाणी आपल्याला उपयोगी लागते, कारण बऱ्याच ठिकाणी कापडात अंगावरचे माप हे काटकोन्यामध्ये असतात. त्यामुळे काटकोन्या पट्टी आपल्याला सगळीकडे लागत असते. ही चौपट्टी हातांचा शेप देण्यासाठी, पायजम्याचा शेप देण्यासाठी, कमरेचा शेप देण्यासाठी. म्हणजे ह्या पट्टीचा वापर टेलरिंग मध्ये 90% होतो. आता काही वापरतात किंवा नाही वापरत ते मला माहित नाही, पण आपल्याला ही पट्टी लागते. जरी हाताने मी शेप देत तरी मी सुद्धा कधी कधी नव्हे तर ही पट्टी वापरतो, आणि ही पट्टी मला लागते. आणखी काय लागतं? तर ही वही सुद्धा लागते. ही वही साधी माझी आहे, पण तुमच्यासाठी एक पेज कोरा असतो आणि एक पेजला लाईन असतात, अशी डायग्राम वाली जी वही असते ती मोठी वही तुम्ही वापरायची. पेन तर लागतोच, पेन लागतोच, पेन सुद्धा चांगला वापरायचा. हा कटर मशीनवर
काम करताना आपला कटर लागतो धागे कापण्यासाठी, त्यामध्ये त्याला कटर. आता कैची तरी पण कटर, हो कटरची गरज आपल्याला, छोटे छोटे काम काय कटरची गरज लागते. मेजर टेप सर्वात महत्वाची म्हणजे मेजर टेप, ही सुद्धा व्यवस्थित चांगले. आता माझ्याकडे बघा किती आहेत मेजर टेप, 1 2 आणि इथे 3, अशा 3 मेजर टेप सध्या माझ्याकडे आहेत. किती आहेत? 3. त्यामुळे मेजर टेप आपल्या हाताखाली असावी. मेजर टेपची साईज सुद्धा घेताना चेक करून घ्यावी. त्यामुळे मेजर टेप आपल्याकडे लागतात. मशीनच्या सुया सुद्धा आपल्याला नेहमी लागतात. कधी एका सुईवर डिपेंड, कारण आपली सुई कधी पण मोडेल, म्हणून आपल्याकडे सुईचा पॉकेट हा नेहमी तयार असावा. स्टिच ओपनर, स्टिच ओपनर म्हणजे आपली जर कधी शिलाई चुकली तर शिलाई काढण्यासाठी लागतो तो स्टिच ओपनर, आणि याचा सुद्धा वापर आपल्याला भरपूर लागतो, भरपूर म्हणजे रोजच लागतो. त्यामुळे स्टिच ओपनर आपल्या जवळ असावा, वापर करताना जपून करावा. त्यामुळे मी तुम्हाला नेहमी सांगत आहे स्टिच ओपनरचा वापर कसा करावा. आपल्या ब्लाऊजला जेव्हा काच लागतात, बटन वाले ब्लाऊज असतात, तेव्हा काच पडण्यासाठी सुद्धा हा स्टिच ओपनर लागतो. त्यामुळे स्टिच ओपनरचा वापर सुद्धा भरपूर लागतो. अरे, हा एक दाब आहे, हा दाब आहे मशीनचा, डबल प्रेशर पुढून आहे हा मशीनचा दाब. मग हे दोन दाब कसले, हे दोन दाब कसले, तर हा आहे उजव्या साईडचा वन साईड दाब, सिंगल दाब्याला सुद्धा म्हणतात. हा आहे डाव्या साईडचा. असे हे दोन दाब माझ्याकडे आहेत, आणि हा एक दाब, एकूण 3 दाब माझ्याकडे आहेत. आपल्याला जेव्हा कधी वर्कची ब्लाउज शिवायची असतात, वर्कची ब्लाउज असतात किंवा डिझाईनचा एम्ब्रॉयडरीचा ब्लाउज शिवायचा असतो, तेव्हा हे दोन दाब आपल्याकडे लागतात. सगळ्यात महत्वाची म्हणजे पेन्सिल, आपल्या डायग्राम करण्यासाठी पेन्सिल ही लागतेच. त्यामुळे सिस पेन्सिल ही आपल्याकडे असावी. रुलर, जेव्हा आपण एकावर एक 4 कापड कापतो किंवा आपला गला जर आखायचा असेल, म्हणजे आपण डायरेक्ट अस्तरवर गला आखलाय किंवा कॅनव्हास वर गला आखलाय, तर त्याच्यावर डायरेक्ट अशा प्रकारे मार्किंग केली की डायरेक्ट या बाजूचा गला त्या बाजूला डायरेक्ट उठून जातो. म्हणून हा रुलर आपल्याकडे पाहिजे असतो. ऑइल बॉटल, मशीनला ऑइलची गरज असते, जशी शरीराला पोटाची गरज असते तशी आपल्याला ऑइलची गरज असते. त्यामुळे प्रत्येक वेळी मशीनला आठवड्यातून एकदा तरी ऑइल टाकावा. बॉबिन आणि बॉबिन केस, या सुद्धा आपल्याला आवश्यक अशा गोष्टी आहेत. छोटी पट्टी, इरेजर, इरेजर सुद्धा लागतो, अजूनपर्यंत लागतोच. त्याचप्रमाणे आपल्याला लागणाऱ्या गोष्टी म्हणजे आपल्याला खूप साऱ्या गोष्टी टेलरिंग मध्ये लागत असतात. हा एक कॅनव्हास पेपर, जेव्हा आपण गला शिवतो किंवा गल्याची डिझाईन मारतो तेव्हा आपला कॅनव्हास पेपर हा लागत असतो. त्यामुळे कॅनव्हास पेपर सुद्धा आपल्या जवळ नेहमी असावा. एवढ्या साऱ्या गोष्टी झाल्या म्हणजे संपलं साहित्य नाही. आपल्याला शिवणकामासाठी अजून बऱ्याच गोष्टी लागणार आहेत, ते मी तुम्हाला दाखवतो. त्याचबरोबर शिवण क्लासमध्ये फिनिशिंग महत्वाची असते. काय असते? फिनिशिंग. तेव्हा आपल्याला इस्त्री सुद्धा ही लागते, इस्त्री ही लागतेच, कारण इस्त्री शिवाय ब्लाऊजला फिनिशिंग येत नाही. त्यामुळे आपल्यासोबत नेहमी इस्त्री ठेवावी. इस्त्री ठेवल्यानंतर आपल्याकडे असते ती मशीन. आता काही जण मशीन म्हणतील की आमच्याकडे मशीन नाही. मशीन घ्यायची, सुरुवातीला एकदम भारी मशीन पाहिजे असेल ना, साधी मशीन. आता मी सुद्धा तुम्हाला क्लासमध्ये साधीच मशीन दाखवते, कुठली भारी मशीन दाखवली का? नाही. तर साधी मशीन ही आपल्याला गरज असते. बेसिक जर शिकायचं असेल, बेसिक जर शिकायचं असेल ते आपल्या साधे, जेव्हा आपला पूर्ण क्लास होईल, डिझायनर क्लास होईल, तेव्हा आपण भारी भारी मोठमोठ्या मशीन घ्यायचा. अशा प्रकारे आपल्याला मशीनची गरज लागेल. क्लास झाल्यानंतर कमीत कमी 8 ते 10 मशीन लागते. काही एका त्याने विचारलं होतं, मी काय दादा तुमचा क्लास जॉईन करेन, पण माझ्याकडे मशीनच नाही, मी काय करू? ताई तसं नसतं. क्लास जॉईन केल्यानंतर मी जेव्हा शिकवेल तेव्हा तुम्हाला घरी त्याची प्रॅक्टिस करावी लागेल. म्हणून तुम्हाला त्यावेळी तुमच्या घरी मशीन लागेल. नुसतं बघून क्लास होणार नाही, आणि लागतील त्यात आपल्याला धागे. असे कलर कलरचे धागे आपल्याकडे नेहमी आणून ठेवायचे. आपल्याकडे धाग्यांचे बॉक्स असावे किंवा धागे निदान आणून ठेवावेत. तर आपल्याला कुठला धागा कधी लागेल शिवणकाम करताना हे आपण सांगू शकत नाही. एवढ्या सगळ्या वस्तू लागतात टेलर कामासाठी. हे तर अर्धमुर्ध सामान झालं टेलरिंगचं. जसा जसा आपला क्लास पुढे जात जाईल तसा तसा आपल्याला वस्तूंची गरज लागत जाईल. मग आता आपण टेलरिंग क्लासमध्ये काय शिकणार? दादा तुम्ही वस्तू तर सांगितल्यात, बरोबर आहे ना? म्हणतोच येतो की अजय दादा तुम्ही आता वस्तू सांगितल्या, मग तुम्ही आम्हाला क्लासमध्ये शिकवणार का बेसिक क्लासमध्ये? तर मी तुम्हाला बेसिक क्लासमध्ये काय शिकणार बघायचंय तुम्हाला? तुम्ही बघाच आता. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, आता ह्याने सामान तर दाखवला, मग आता शिकवणार काय आहे, काय आहे ते? तर शिकवण्यात आपण आहोत ते एजेटेल मध्ये बेसिक मध्ये आपण पहिल्यांदा शिकणार आहोत माप कसं घ्यायचं.
माप कसं टाकायचं आपल्या वहीमध्ये किंवा कापडावर माप कसं टाकायचं, हे 2 पॉइंट महत्वाचे असतात बेसिक मध्ये. एक तर आपल्याला माप घ्यायची माहिती पाहिजे आणि माप कसं टाकायची माहिती पाहिजे. आता आपण माप घ्यायचे प्रकार सुद्धा 2 आहेत. एक आहे अंगावरनं माप घ्यायचा आणि कपड्यावरनं माप घ्यायचा. हे आपण टॉपिक शिकणार आणि हे महत्वाचे टॉपिक. बऱ्याच लोकांच्या कमेंट होत्या की हे आपण कसं करायचं, तर आपण पुढे हे नक्की शिकू. आता पहिला टॉपिक आपला काय असेल, क्लास पहिला टॉपिक असा असेल, तर आपला पहिला टॉपिक असेल साडी पेटीकोट. साडी पेटीकोट हा आपला पहिला टॉपिक असेल, तर दुसरा टॉपिक असेल आपला फ्रॉक. आपण साडी पेटीकोट का शिकणार आहोत? साडी पेटीकोट मध्ये आपल्याला सर्व प्रकारच्या शिलाई शिकायचे आहेत. सरळ शिलाई, आडवी शिलाई, एज मशीन, दाब मशीन, फोल्ड मशीन, प्लेट कशा टाकायच्या, फ्रिल कशी बनवायची, बेल्ट कसा बनवायचा, अशा सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहोत साडी पेटीकोट मध्ये. म्हणून आपण पहिला शिकणार साडी पेटीकोट, दुसरा शिकणार आपण फ्रॉक. एकदाच मोठ्यांचं माप घेण्यापेक्षा आपण आधी फ्रॉक शिकूया. त्यासाठी आपण आधी फ्रॉक शिकूया. सुंदर अशी फ्रॉक आपण शिवायला शिकणार आहोत. हे बघा, अशा प्रकारची सुंदर अशी फ्रॉक आपण शिकणार आहोत. आता तुम्ही म्हणाल दादा आम्हाला ब्लाऊज शिकायचं आहे, तू काय टाइमपास करतोस, तर तसं नसतं. साडी पेटीकोट मध्ये आपली फिनिशिंग जर प्रॉपर झाली, फिनिशिंगचं काम आपल्याला जे काही शिकायचं आहे ते साडी पेटीकोट मध्ये शिकायचं आहे. समजलं मी काय म्हणतो? फिनिशिंगचं जेवढं काही काम असेल ते साडी पेटीकोट मध्ये म्हणजे आपल्या पर्कल मध्ये शिकणार आहोत. कारण जेवढ्या सगळ्या शिलाई आहेत त्या तिथेच मी शिकवणार आहेत. त्यामुळे साडी पेटीकोट हा महत्वाचा आहे. कारण जेव्हा आपण ही फ्रॉक शिवायला घेतली की ते आपल्या वळणदार शिलाई येतात किंवा प्लेट मारायचे असतात, तेव्हा सारखी सारखी अशी शिलाई मारा तशी शिलाई मारा सांगायला वेळ मिळणार नाही. म्हणून आपण पहिला साडी पेटीकोट आणि दुसरी फ्रॉक, अशी सुंदर अशी फ्रॉक. जर फ्रॉक आवडली असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. अशी सुंदर अशी फ्रॉक आपण शिवणार आहोत. ही फ्रॉक शिवायचे कारण, एकदाच मोठ्यांचा माप शिवला की आपल्याला खालचा पाया समजत नाही. त्यामुळे कुठलीही गोष्टी सुरुवात लहानापासून करूया, म्हणजे छोट्यापासून मोठ्यापर्यंत आपण पोहोचायचं. इथे छोटे छोटे माप समजले, इथे शोल्डर, मारमोळ, मुंडा कसा टाकायचा, गला कसा टाकायचा, पेपर घडी कशी टाकायची, हे सगळं आपण एक छोट्या मुलीच्या फ्रॉकवर शिकणार आहोत. त्यामुळे आपण पहिला छोट्या मुलीचे फ्रॉक शिकू. आता मग तिसरं काय शिकायचं? तिसरं शिकू आपण वन टक्स ब्लाऊज. तिसरं शिकणार आहोत आपण वन टक्स ब्लाऊज. समजलं मी काय म्हणतोय? वन टक्स ब्लाऊज. अरे वन टक्स ब्लाऊज लागतो तरी कोण, घाल तरी कोण, असं नसतं. वन टक्स ब्लाऊज खूप इम्पॉर्टंट आहे. कशासाठी लागतो? जेवढे डिझाईनचे ब्लाऊज येतात तेवढे सगळे वन टक्स मध्ये शिवतात. जेवढे सगळे डिझाईनचे ब्लाऊज येतात तेवढे सगळे वन टक्स मध्ये येतात. जेवढे गले समोरचे असतात ना वर्कवाले ब्लाऊज, तेवढे सगळे ब्लाऊज वन टक्स. नवरीच्या लेहंग्याच्या ब्लाऊज पासून एम्ब्रॉयडरीचे ब्लाऊज पर्यंत सगळे वन पीस ड्रेस हे सगळे वन टक्स मध्ये असतात. आणि तेच वन टक्स ब्लाऊज तुम्हाला प्रिन्सेस मध्ये लोक देत असतात. समजलं काय म्हणतोय? वन टक्स आणि प्रिन्सेस खूप फरक आहे. परंतु जेवढी 80% ते 90% ब्लाऊज तुम्ही घालता डिझाईनची, समोरच्या डिझाईनची मागे बंद करायची आणि मागं हुक, ती सगळी वन टक्स मध्ये असतात. त्यामुळे सगळ्यात महत्वाचा टप्पा म्हणजे वन टक्स ब्लाऊज, लक्षात घ्या. दुसरा आता चौथा पॅटर्न आपला येईल फोर टक्स ब्लाऊज. आता फोर टक्स ब्लाऊज कोण घालतोय? फोर टक्स ब्लाऊज माधुरी दीक्षितने सुद्धा घातला होता. समजला? फोर टक्स ब्लाऊज बऱ्याच हिरोईन घालतात किंवा बऱ्याचशा लेडीज घालतात. कारण या ब्लाऊजची फिनिशिंग आणि फिटिंग जेवढी प्रॉपर बसते तेवढ्या कुठल्याच ब्लाऊजची फिटिंग आणि फिनिशिंग प्रॉपर बसत नाही. हा माझा एक मत आहे. या ब्लाऊजची फिनिशिंग आणि फिटिंग एकदम प्रॉपर. वन टक्स, कटोरी, प्रिन्सेस, फोर टक्स या 4 ब्लाऊज मध्ये हा ब्लाऊज एक नंबर फिटिंगला बसतो. कारण आधीच्या ज्या बाया होत्या त्या हाच ब्लाऊज घालायचा, फोर टक्स ब्लाऊज. खरंच. आणि अजूनपर्यंत आत्ताच्या सुद्धा विवाह झालेल्या मुली ज्या असतात किंवा नववधू असतात त्यांची सुद्धा ब्लाऊज मी फोर टक्स शिवतो आणि ते खरंच त्यांना आवडत असतात. त्यामुळं फोर टक्स सुद्धा इम्पॉर्टंट आहे. कटोरी ब्लाऊज
कटोरी ब्लाऊज सगळ्यांचा आवडता आणि गंभीर विषय आहे ना. सगळ्यांचा आवडता पण गंभीर विषय म्हणजे कटोरी ब्लाऊज. आता कटोरी ब्लाऊज एवढा गंभीर का? कारण ती कटोरी बसतच नाही. बसली तर इकडेच जाते, तिकडेच जाते, टोक येते वरती, टोक येते खाली, चपटते कटोरी, छातीला फिट्ट होते, कमरेत येते. अशा कटोरी ब्लाऊजचे हजार कारण. बरोबर की नाही? अशा या कटोरी ब्लाऊजची हजार कारण. प्रत्येकाचा कारण वेगवेगळा असतो. त्यामुळं कटोरी ब्लाऊज शिलाई कमी आणि डोक्याला टेन्शन जास्त. असा हा कटोरी ब्लाऊज. त्या कटोरी ब्लाऊजला सोपं करण्याचं काम म्हणजे एजे टेलर करणार आहे. कारण माझी कटोरी काढण्याची पद्धत एकदम सोपी आहे आणि तुम्हाला पटकन समजेल अशी आहे. त्यामुळे कटोरी ब्लाऊज शिकायचा असेल तर पूर्ण क्लास तुम्हाला अटेंड करावा लागेल. मध्ये जर आलात तर तुम्हाला काहीच समजणार नाही. आणि 6वा पॉईंट आपला आहे प्रिन्सेस ब्लाऊज. 6वा आपला आहे प्रिन्सेस ब्लाऊज. प्रिन्सेस ब्लाऊज सगळ्यांचा आवडीचा का तर शिवायला सोपा आणि पटकन होतो. कुठे काही फुकट त्यांची त्याचे टेन्शन नसत. त्यामुळे प्रिन्सेस ब्लाऊज सगळ्यांचा आवडीचा. त्यात तो इंग्लिश मिडियमचं नाव, शिलाई सुद्धा चांगली असते. प्रिन्सेस ब्लाऊज शिलाई चांगली. आता काही जण म्हणतील दादा एवढं शिकवणार आहे, आता मी माप कसं टाकायचं एवढं कुठे शिकत मला सगळं जमतं. म्हणून मी काय करेल, जेव्हा कटोरी ब्लाऊज शिकवायला येईल तेव्हाच मी क्लास जॉईन करेल. बरोबर ना? सुरुवातीपासून शेवटपर्यंत क्लास जर तुम्ही अटेंड केला तर तुम्हाला काय ते समजेल. माप कसं टाकायचं हे जर समजलं नाही तर माप कसं घ्यायचं सुद्धा समजलं नाही. समजलं? माप कसं घ्यायचं समजलं नाही तर माप कसं टाकायचं हे सुद्धा तुम्हाला समजणार नाही. लक्षात आलं तुम्हाला? साडी पेटीकोट शिकलात नाही तर तुम्हाला फ्रॉक शिवता येणार नाही. माप कसं टाकायचं समजलं नाही तर तुम्ही साडी पेटीकोट कसं काय शिवाल? आणि साडी पेटीकोट जर तुम्ही शिकलात नाही तर फ्रॉक कशी शिवाल? कारण सगळ्या शिलाईचे प्रकार मी इथे शिकवणार आहे साडी पेटीकोट मध्ये आणि त्याच्यानंतर मी फ्रॉक सुरू करेन. आता फ्रॉक काय शिकायची, मला आता फ्रॉक जमते किंवा मी नाही शिकणार, मला नाही इंटरेस्ट, मला ब्लाऊज शिकायचा आहे. पण फ्रॉक मध्ये मी फॉर्म्युला शिकवणार आहे. फ्रॉक मध्ये फॉर्म्युला शिकवणार आहे. म्हणजे जो काही फॉर्म्युला असेल ब्लाऊजचा तो फ्रॉक मध्ये छोट्या पॅटर्न मध्ये का होईना पण फ्रॉक मध्ये शिकवणार आहे. कारण फ्रॉकचा वरचा जो योगचा भाग असतो तो एक प्रकारचा ब्लाऊजच असतो. त्यामुळे फ्रॉक सुद्धा आपल्याला महत्वाचे आहे. आता तिसरं काय येणार, वन टच ब्लाऊज. वन टच ब्लाऊज म्हणजे काय असतं? वन टच फ्रॉक आणि वन टच ब्लाऊजची गरज काय? सगळे ब्लाऊज वन टच, जेवढे नवरीचे जेवढे डिझायनर ब्लाऊज असतात ते वन टच मध्ये शिवायचे. आणि इथे पाया मजबूत होतो आपल्या ब्लाऊजचा. शोल्डर, आर्महोल, गवल, फिटिंग सगळे आपण इथे शिकतो. टक्स कसा टाकायचा सगळं वन टच मध्ये शिकत असतो आपण. त्यामुळे वन टच ब्लाऊज हा इम्पॉर्टन्स असतो. त्याच्यानंतर येतो तो फोर टक्स ब्लाऊज. त्यानंतर तो फोर टक्स ब्लाऊज, कारण फोर टक्स ब्लाऊज हा खूप रिस्की नसतो, साधा सोपा असतो, परंतु त्याला योगपट्टी येतो. आता ह्याला फोर टक्सला योगपट्टी आली, बरोबर आहे. फोर टक्सला योगपट्टी आली आणि चार टक्स आले, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी ते शिकायच्या आहेत. आणि फोर टक्स ब्लाऊज झाल्यानंतर कटोरी ब्लाऊज येतो. फोर टक्स ब्लाऊज आणि कटोरी ब्लाऊजची थोडीशी समोरची बाजूची उंची वगैरे टाकण्याची पद्धत सारखीच आहे. त्यामुळे फोर टक्स ब्लाऊजला जे समजेल ते कटोरीलाच पटकन सोपं जाईल. कटोरी ब्लाऊज खूपच असा शेप टाका, इकडून शोल्डर घ्या, इथून आर्महोल घ्या, इथून वाढवा, तिथून कमी करा. त्यामुळे या सोप्या गोष्टी समजल्या तर इथे कठीण गोष्ट सुद्धा सोपी होऊन जाईल. त्यामुळे कटोरी ब्लाऊज सुद्धा आपल्याला शिकायचा आहे आणि तो तुम्ही सगळी शिकणार. कारण आतापासून लोक उंची, छाती, कमर पाठवतात की आम्हाला या ब्लाऊज शिकवा. आपला हा एवढा सगळं झाला की आता काही जणांना आम्हाला सगळं येते नक्की दादा एवढं खूप शिकायलाच पाहिजे. पाया जर त्याचा मजबूत तर त्याचं सगळं काही मजबूत. कटोरी झाल्यानंतर आपला प्रिन्सेस शिकू. कटोरी ब्लाऊज झाला की प्रिन्सेस शिवायला सोपा जाईल. आणि हे सगळं झालं की आपला क्लास चालू होईल तो डिझायनर. हे सगळं कंप्लीट झालं की आपला डिझायनर क्लास चालू होणार. बेसिक इथे संपतो आणि इथे डिझायनर क्लास चालू होतो. समज तुम्हाला काय म्हणते, हा बेसिक कंप्लीट झाल्यानंतर आपण डिझायनिंग शिकणार आहोत. डिझायनिंग मध्ये माझा शिकवून तुम्ही जे सांगाल ती डिझाईन मी इथे शिकवणार आहे. तुम्ही सांगाल हा गळा शिकवा तर मी हा गळा शिकवेन, हा पॅटर्न शिकवा तर तो पॅटर्न शिकवणार. असं सगळं काही एजे शिकवणार आहे. त्यामुळं एजे टेलरचा हा क्लास तुम्ही नक्की जॉईन करा आणि नक्की रोज बघत जा.
कारण रोज तुम्हाला नवीन टिप्स बघायला मिळेल. प्रत्येक व्हिडिओच्या शेवटला तुम्हाला एक टिप्स असेल. खरंच एक टिप्स असेल, जी टिप्स लाख मोलाची असेल आणि ती तुम्हाला खरंच एकदम उपयोगी पडणारी टिप्स आहे. तसं मी रोज टिप्स देत असतो, परंतु तुम्हाला मी यामध्ये बऱ्याच टिप्स देणार आहे. त्यामुळे हा क्लास तुम्ही जॉईन करा आणि एजे टेलरला सपोर्ट करा आणि हा तुम्ही शिकून घ्या. आता पुढच्या भागामध्ये आपण काय करणार आहोत? पुढच्या भागामध्ये आपण काय शिकणार आहोत? तर म्हणून तुम्ही उद्याचा भाग बघायला हवा. तर उद्या सुद्धा आपला भाग येणार आहे. उद्या आपण माप कसं घ्यायचं आणि माप कसं टाकायचं, अंगावरनं माप कसं घ्यायचं आणि माप कसं टाकायचं, म्हणजे माप वहीमध्ये कसं टाकायचं, माप वहीमध्ये कसं लिहायचं, ह्या गोष्टी आपण उद्या शिकणार आहोत. त्यामुळं आजचा क्लास आपण संपूया आणि उद्या आपण भेटूया एजे टेलरच्या क्लासमध्ये रात्री 8 वाजता. आजचा जर क्लास आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, थंबनेलचं बटन दाबायला विसरू नका आणि असेच सोबत राहा. एजे टेलर तुमच्या सोबत आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा माझ्या सोबत राहा. आजचा क्लास समाप्त. धन्यवाद.